हॅलो नमस्कार, मी प्राप्ती कणेरकर आणि ह्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आज आम्ही निघालो आहे फिरायला। आज देवगड किल्ल्यावरती जायचं होतं। एका स्कूटीवरती 4 जण बसून मस्तपैकी आम्ही घाटी चढलो आमराईमधली आणि त्यानंतर ही आहे देवगड सिटी, देवगड शाळा आणि इथे मोठा बाजार भरतो शुक्रवारचा। त्यानंतर इकडनं जाताना आम्हाला एक सुंदर व्ह्यू मिळाला, तो म्हणजे देवगड पवनचक्कीचा। खूप सुंदर व्ह्यू होता आणि सकाळी जायचं कारण एवढंच की ते किल्ला सड्यावरती असल्यामुळे खूप ऊन लागतं आणि सनसेटच्या वेळी खूप गर्दी असते, त्यामुळे आम्हाला खूप असं छान असं बघता येत नाही। पण इकडनं आम्ही मस्तपैकी पवनचक्कीचा व्ह्यू बघितला, खूप सुंदर होता। इकडनं जाताना एक वेगळा स्मेल आला। त्यानंतर आम्हाला कळालं की इकडे माशांची खतं बनवली जातात। ह्या ज्या दिसत आहेत गोण्या त्या माशांच्या खतांच्या आहेत। इकडे मासे भरपूर असल्यामुळे काहीही बनवू शकतात। सकाळी सकाळी गेल्यामुळे वातावरण खूप शांत होतं। हा आहे देवगड किल्ला, देवगड किल्ल्याचा एंट्रन्स। देवगड किल्ला एका पठारावरती आहे। अरबी समुद्र आणि देवगडची खाडी याच्या संगमावरती बांधलेला हा सुंदर असा किल्ला आहे आणि बुरुजावरून तुम्हाला असा सुंदर व्ह्यू बघायला मिळेल। एंट्रन्स नंतर तुम्हाला 2 मंदिरं मिळतील, एक आहे हनुमंताचं मंदिर आणि दुसरं आहे गणपती मंदिर। तुम्हाला लांबूनच प्रवेशद्वारवरूनच तुम्हाला लाईट हाऊससुद्धा दिसेल। हे आहे लाईट हाऊस, 1915 साली बांधलेलं हे लाईट हाऊस आहे। आता नौदलाच्या ताब्यात आहे। प्रवेशद्वारलाच पहिलं मंदिर मिळतं ते हनुमंताचं। आम्ही हनुमंताचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो। सकाळी सकाळी आल्यामुळे आम्हाला असा सूर्योदय बघायला मिळाला आणि सुंदर असा सूर्याची किरणं मंदिरावरती पडलेली, खूप छान दिसत होतं मंदिर। वेदू इथे मला सांगत होता की पोस्टरवरती लिहिलं आहे की किल्ल्यावरती चोरवाट आहे। ही चोरवाट बाहेरून होती, त्यामुळे आम्ही तिकडे गेलो नाही आणि सुंदर असं गणपतीचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो। ओम गं गणपते नमः, ओम गं गणपते नमः। देवगड किल्ल्यातील गणपती मंदिर, देवगड किल्ल्याची तटबंदी, बुरुज आणि बुरुजावरून दिसणारा हा अथांग समुद्र आणि दीपगृह बघण्यासारखं आहे देवगड किल्ल्यावरती। देवगड किल्ल्याचा इतिहास असा आहे की दत्ताजीराव आगरी एक मराठा सरदार होते। 1729 साली त्यांनी ही किल्ल्याची पायउभारणी केली। या किल्ल्याने भरपूर राज्य बघितली, म्हणजे मराठ्यांचं, नंतर ब्रिटिशांचं आणि नंतर स्वातंत्र्यानंतर नौदलाच्या ताब्यात। ब्रिटिशांनी या किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून केला आणि स्वातंत्र्यानंतर हा भारतीय नौदलाच्या ताब्यात आला। देवगड किल्ला हा एका पठारावरती बांधलेला किल्ला आहे, म्हणजे देवगड खाडी आणि अरबी समुद्र याच्या संगमावरती हा एका टेकडीवरती बांधण्यात आलेला किल्ला आहे। किल्ल्यामध्ये एक गोष्ट बघण्यासारखी आहे की तुम्हाला बुरुजावरून असा सुंदर व्ह्यू बघायला मिळेल। सनसेटच्या वेळी याल तर इथे भरपूर गर्दी असते, जास्त लोक या बुरुजावरती आपले फोटोशूटच करत असतात। त्यामुळे सकाळी सकाळी येऊन आपल्याला शांतता अनुभवायची होती आणि त्यामुळे असा सुंदर व्ह्यू बघायचा होता, म्हणून आम्ही सकाळी सकाळी आलो। आणि इकडनं तुम्ही बघू शकता की एक पठारावरती हा बांधलेला किल्ला आहे आणि उंच असं पठार आहे आणि खाली असं पूर्ण समुद्र आहे। आणि तिकडे जर तुम्ही बघाल तर तुम्हाला छोट्या छोट्या पवनचक्क्या दिसतील आणि या साईडला खाडी होती, म्हणजे खाडी आणि अरबी समुद्र याच्या संगमावरती हा बांधलेला सुंदर असा किल्ला आहे आणि त्यांनी संरक्षणाच्या दृष्टीने बांधलेला तेव्हा हा किल्ला आणि मराठ्याचं वर्चस्व राहण्यासाठी। नंतर ब्रिटिशांनी तो किल्ला तुरुंग म्हणून वापर केला आणि इकडनं पूर्ण तुम्हाला चारी साईडने एक मोठी तटबंदी दिसेल। इथे कातळ आहे। यानंतर आम्ही पुढे निघालो ते लाईट हाऊससाठी। लाईट हाऊस तिकीट आहे लाईट हाऊसला 10-20 रुपये आय थिंक आहे, पण 8 वाजता ओपन होतं। तुम्ही जा आणि आम्हाला छान सुंदर मिळालं बघायला, कारण की आम्ही 8 वाजता गेल्यामुळे पूर्ण दरवाजाच आम्ही ओपन केला। लाईट हाऊस कशासाठी बांधलं तर मी त्यांना विचारलं तर ते बोलले की जेव्हा वादळ येत असेल समुद्रामध्ये की काहीही गोष्टी घडत असेल तर त्यांना समजतं
या सेन्सरमधनं, या लाईट हाऊसच्या मशिनरीजमधनं. तर आम्ही सकाळी सकाळी गेल्यामुळे सूर्योदय इकडे झालेला आणि एका साईडला आम्ही लाईट हाऊसचा दरवाजा ओपन केला. चपला बाहेर ठेवायची. आदत राणे बाहेर काढा लिहिलेलं आहे. मशिनरीज आहेत. सावकाश. याच्यासाठी तू बोलत होतास? घाबरला तो. म्हणजे अशी शिडी वरती जावी लागते ना चढून. हळू जा सोनू. आलो आम्ही बाहेर. या सीड्यांमधनं असं चढून यायचं असतं आणि ह्या छोट्याशा दरवाज्यातनं तुम्हाला बाहेर निघायचं असतं. ना माहिती आपण विचारूया त्यांना काय ते पण. हां जाऊया ना आता खाली गेल्यावर पण असं फिरे पहिला इकडनं व्ह्यू बघ ना. कसली भीती आपण हे 8:15 वाजले का? मग ते जेटी आहे तिथे, मग जेटी तिथे जाणार ते मासे वगैरे हे करायला तिथे. मासे वगैरे सोडायला. पप्पा हे सोलार पॅनल काय करते? मी तो वायरी वगैरे कसं जॉईन होतं? इथे आहे ना समोर आपल्या. पण असं समुद्र बघायला भारी वाटतं ना. चला आता परतीसाठी. पडदा आहे ना. हळूहळू उतरा. हळूहळू पकडून खाली उतरायचंय. तिकीट किती? 20 रुपये दर्शक तिकीट. लाईट हाऊस. लहान मुलांची 10 आहे. दाखव. ए वेदू तुझी 10 दाखव. माझी काढली आहे. सगळ्यांची काढली आहे. पण कुठे म्हणाली? बाहेर किल्ल्याच्या बाहेर होती. आम्हाला वाटलं ती मगाशी होतं ते चोरवाट होती की काय. आपल्याला माहिती नाही रे. जाऊन दे. गलती से मिस्टेक हो गई. जाऊन दे. चल. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बोलण्याचा वास येतो यार. सकाळी गेल्यामुळे आम्हाला खूप भूक लागलेली. त्यामुळे आम्ही मस्तपैकी कॉफी, चाय आणि मस्का पाव एन्जॉय केला. हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला किल्ल्याचा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.